क्वेश्चन बघा आपल्याला काय करायचंय राईट प्लुरल फॉर्म ऑफ दी फॉलोइंग. राईट प्लुरल फॉर्म म्हणजे हे सिंग्युलर फॉर्म दिलेला आहे त्याचं काय करून लिहायचं होतं आपल्याला प्लुरल. बस तो प्लुरल कोण सांगू शकेल? हां यस यू चॉकलेट. का बरं येस प्रत्यय लावला? एखाद्या शब्दाच्या शेवटी यस 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 टी एच ओ एच झेड यापैकी एखादे अक्षर असेल तर यस प्रत्यय लावावा. ग्लासचं काय? ग्लासेस. काय लावलं तू? जवळ. हा यस प्रत्यय का लावलं? यस लावून का प्लुरल केलं? एखाद्या शब्दाच्या शेवटी यस 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 टी एच ओ एच झेड हे आले असेल तर अनेकवचन करताना यस प्रत्यय लावावा. व्हेरी गुड. क्लॅप फॉर मी. काय लावलं बेटा त्याला तू अनेकवचन करताना? येस प्रत्यय. एखाद्या शब्दाच्या शेवटी यस 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 टी एच ओ एच यापैकी एखादे अक्षर आले असेल तर प्लुरल करताना यस प्रत्यय लावावा. व्हेरी गुड. काय लावलं बेटा तू अनेकवचन करताना? हा बेंचचं काय आलं? बेंचेस आलं. बेंचेस. लिफ्टचं अनेकवचन करायचं. लिफ्टचं काय आहे? सिंग्युलरचं प्लुरल करायचं. कोण आहे बरं? भूमिका. चला काय दिलं? प्रत्यय लावलं बेटा. काय लावलं शेवटी? VS. का बरं VS लावलं बेटा नेमचा? एखाद्या शब्दाच्या शेवटी एफ एफ ई असेल तर प्लुरल करताना VES जोडा. हा प्लुरल करताना F किंवा FE काढून टाकून VS लावावा. चला पुढे एरीचं प्लुरल करून घेऊ. काय लावलं बेटा प्रत्येक काय लावलं स्पीक्स तू? IES. काय लावलं बेटा प्रत्येक स्पीक्स काय लावलं तू? हा बरं IES लावला. एखाद्या शब्दाच्या शेवटी जर वाय आला असेल त्या आधीचं अक्षर जर व्यंजन असेल तर काय करायचं मग वाय काढून टाकून आय टाकावा आणि नंतर येस प्रत्यय लावून त्याचं प्लुरल फॉर्म करायचं. तसं बॉयचं काय होईल मग? काय होईल? तर एखाद्या शब्दाचं आपल्याला काय करायचंय? प्लुरल करायचंय आणि त्या शब्दाच्या शेवटी वाय आला आहे आणि त्याच्या आधी अक्षर ते जर स्वर असेल काय करायचं आपल्याला? त्याला काढायचं नाही. वाय नंतर डायरेक्ट येस लावून त्याचं प्लुरल फॉर्म करून टाकायचं. गॉट इट?